जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो, एस-एस-सी सरकारी CISF या यूट्यूब चॅनलवर मी सूरज तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये एस-एस-सी महाराष्ट्राचा 2023-24चा एका पोस्टसाठी कॉम्पिटिशन किती राहिलेलं आहे मित्रांनो, आता ही माहिती बघणार आहोत. फायनलसाठी किती मुलं असतील सध्या. माझं जे पण आतापर्यंत आपली जी अपडेट येत होती मित्रांनो, तुम्हाला फिजिकलची आज इतके मुलं पास झाले, इतके मुलं त्यातले फिट झाले, इतके मुलं रिमेडिकलला पाठवले, इतके मुलं रिमेडिकलमधून फिट झाले, जागर फिट होणार वेगळे, रिमेडिकलमधून फिट होणार वेगळे. ही टोटल जी इन्फॉर्मेशन महिनाभरामध्ये मित्रांनो 39 दिवस तुमचे फिजिकल चालले मित्रांनो, 23 तारखेपासून 8-11 पर्यंत ही संपूर्ण माहिती, माझा जो एक्सपिरियन्स असणार आहे त्यानुसार मी तुम्हाला सध्या कॉम्पिटिशन किती आहे. कारण मागच्या वेळेस तर वेगळी गोष्ट होती मित्रांनो, मागच्या वेळेस 2 मुलं बोलवले जायचे मेडिकलसाठी, पण यावेळेस तसं नाही आहे. यावेळेस सर्व एकत्र बोलवलेले आहे, म्हणजे 8 मुलं विद्यार्थी हे फिजिकलसाठी बोलवलेले आहे, ज्यांचं की मेडिकल पण त्यांनी सेंटरवरती घेतलेलं आहे मित्रांनो. तर सध्या कळत नाहीये, ऑफिशियल तर कळणार नाही मित्रांनो, पण आपण या व्हिडिओमध्ये एक अनुमान लावणार आहे मित्रांनो की सध्या मुलं किती आहे, स्टे किती करता, एका पोस्टसाठी सध्या कॉम्पिटिशन किती आहे. तर कॅटेगरीनुसार आपण मागच्या वर्षीच्या प्रिव्हियस इयरच्या वॅकन्सी, वर्षीच्या वॅकन्सी यामधील फरक बघणार आहे मित्रांनो, ज्याचा की इफेक्ट तुमच्या कट ऑफवर पडणार आहे मित्रांनो. आणि आपले जे गुगल फॉर्म भरून घेतले जात आहे त्याविषयी पण माहिती बघणार मित्रांनो, किती गुगल फॉर्म्स आले ती पण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे SSCGD वॅकन्सी, लास्ट इयरची वॅकन्सी प्रिव्हियस इयर आणि त्यानंतर आत्ताची जी 2023-24ची वॅकन्सी आहे त्यामधील फरक बघून घ्या मित्रांनो एकदा तुम्ही ते. तर मागच्या वर्षी जी बघितली मित्रांनो ती इथे दिलेली मी इथे 2022-23ची वॅकन्सी आणि आताची 2023-24ची वॅकन्सी इथे दिलेली आहे. तर ही वॅकन्सी असणार आहे मित्रांनो जनरल मेल कॅटेगरीमध्ये असणार आहे मित्रांनो. जनरल एरियामध्ये नक्षल एरियाची बघूया आपण, त्यानंतर फिमेल जनरल नक्षल दोन्ही बघूयात मित्रांनो. तर इथे बघून घ्या 2022-23ची वॅकन्सी किती होती. UR कॅटेगरीमध्ये 884 पोस्ट होते मित्रांनो, ज्या की जनरल मेलसाठी आलत्या आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर OBCची बघू शकता इथे 543 पोस्ट आलत्या, EWSच्या 201 पोस्ट आलत्या मागच्या वर्षी. त्यानंतर SC कास्टसाठी जनरलमध्ये मेलमध्ये 203 पोस्ट आलत्या आणि STसाठी 164 पोस्ट इथे आलत्या मित्रांनो लास्ट इयरला. तर टोटल जनरल एरियातून मेल कॅटेगरीसाठी वॅकन्सी किती होती ते 1995 टोटल जागा होत्या मित्रांनो. त्यानंतर 22-23ची आताची जी वॅकन्सी आहे त्यामध्ये बघा मित्रांनो, URसाठी 802 जागा आलेल्या आहेत. बघू शकता मित्रांनो इथे तुम्ही अंतर 884 आणि यावर्षी आलेलं आहे 802 जागा. त्यानंतर OBCमध्ये पण बघू शकता 491 जागा यावर्षी आलेल्या आहेत आपल्यासाठी मेल कॅटेगरीसाठी जनरल एरियामधनं. त्यानंतर EWSसाठी 181 जागा आलेल्या आहेत आणि SCसाठी 181 या सेम आहेत. त्यानंतर STसाठी इथे बघू शकता 163 जागा STसाठी आलेल्या आहे मित्रांनो. यावर्षी जनरलमध्ये मेलमध्ये वॅकन्सी बघू शकता मित्रांनो, इथे 1818 वॅकन्सी टोटल तुमच्यासाठी आलेल्या आहे मित्रांनो. हा सर्व ऑफिशियल डाटा आहे मित्रांनो, तुम्ही SSCच्या साईटवरून पण तो डाउनलोड करू शकता. आणि प्रिव्हियस इयरला लास्ट इयरला ज्या वॅकन्सी आल्या त्या 1995 होत्या मित्रांनो जनरल एरियामधनं. तर टोटल फरक किती आहे ते फरक मी दाखवलेला आहे मित्रांनो तुम्हाला. तर टोटल फरक यामध्ये 177 वॅकन्सीचा फरक येतो मित्रांनो, डिफरन्स येतोय. 177 वॅकन्सी मायनसमध्ये यावर्षी. मागच्या वर्षी तरी 1995 वॅकन्सी होत्या, पण यावर्षी 1818 वॅकन्सी मित्रांनो. आता आपण नक्षलमध्ये मेलच्या बघूया मित्रांनो, तर ते बघून घ्या तुम्ही. तर बघा इथे नक्षलमध्ये दाखवलेलं आहे मित्रांनो मी तुम्हाला, नक्षल मेलच्या वॅकन्सी किती होत्या. तर लास्ट इयरच्या बघा इथे URसाठी 69 वॅकन्सी आलत्या, OBCसाठी 44 आलत्या. त्यानंतर बघू शकता EWSसाठी 21 वॅकन्सी आलत्या, SCसाठी 15 वॅकन्सी आलत्या आणि STसाठी बघू शकता इथे 13 वॅकन्सी आलत्या लास्ट इयरला. टोटल वॅकन्सी होत्या नक्षलमध्ये मेल्स कॅटेगरीसाठी 162 वॅकन्सी मागच्या वर्षी आलत्या मित्रांनो. त्यानंतर 2023-24ची गोष्ट केली आताची, इथे URसाठी 66 वॅकन्सी इथे आणि OBCसाठी 41 आलेले आहेत. EWSसाठी बघू शकता इथे 15 वॅकन्सी आलेल्या आहे, SCसाठी 14 आलेले आहेत आणि STसाठी कॅटेगरीसाठी 11 वॅकन्सी आलेल्या आहे मित्रांनो. तर टोटल वॅकन्सी किती आहे नक्षलमध्ये मेल कॅटेगरीसाठी, तर बघू शकता इथे 147 वॅकन्सी इथे टोटल दिलेले आहे नक्षलमध्ये मित्रांनो. तर डिफरन्स जर बघसान तर -15चा इथे फरक येतोय मित्रांनो. त्यानंतर आपण फिमेल कॅटेगरी बघूयात आता. फिमेल कॅटेगरीमध्ये कसं काय आलेलं आहे, तर इथं बघू शकता जनरलमध्ये फिमेल कॅटेगरी दाखवलेली मित्रांनो. तर जनरलमध्ये मागच्या वर्षीची वॅकन्सीमध्ये बघू शकता URमध्ये 106 वॅकन्सी होत्या, OBCमध्ये 64 वॅकन्सी होत्या, EWSमध्ये 22 वॅकन्सी होत्या, SCमध्ये 23 वॅकन्सी होत्या मित्रांनो आणि STमध्ये 21 वॅकन्सी आल्या. जेणेकरून ज्या संपूर्ण टोटल केल्या तर 236 वॅकन्सी होत्या फिमेलमध्ये जनरल एरियामधून फिमेल वॅकन्सी. आणि यावर्षी वॅकन्सी आलेल्या आहे URमध्ये 98 आलेल्या आहेत, OBCमध्ये बघू शकता कॅटेगरीमध्ये 61 वॅकन्सी, EWS कॅटेगरीमध्ये 23 वॅकन्सी आहे आणि SC कॅटेगरीमध्ये 22 आणि STमध्ये 19 वॅकन्सी आलेली आहेत मित्रांनो. तर टोटल यावर्षीची जर वॅकन्सी म्हणसाल की जनरल फिमेलसाठी किती आलेल्या आहेत तर 223 जनरल फिमेल यावर्षी वॅकन्सी आलेल्या आहेत मित्रांनो. एवढ्याच मुली इथे फौजमध्ये जाणार आहेत मित्रांनो. तर जनरल फिमेलसाठी बघू शकता 223. तर फरक कितीचा आहे तर -13 वॅकन्सीचा इथे फरक आलेला आहे मित्रांनो. मी हेच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की कट ऑफवर याचा फरक पडेल मित्रांनो. कट ऑफचा पण व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येईल. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. गुगल फॉर्म भरेल नसेल कोणी किंवा तुमच्या मित्रांपर्यंत पण तो व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. जास्तीत जास्त गुगल फॉर्म तिथे भरायला हवा. मी गुगल फॉर्म पण तुम्हाला दाखवणार आहे किती आलेले आहे आपल्यापर्यंत, आता ती पण माहिती देणार आहे. तर बघा आता नक्षलमधून फिमेलच्या वॅकन्सीज बघूया आपण, डिफरन्स काय येणार आहे. तर नक्षलमध्ये फिमेलच्या लास्ट इयरच्या वॅकन्सी URमध्ये 10 होत्या,
OBCमध्ये 7 होत्या, EWSमध्ये 0 होत्या, SCमध्ये 2 होत्या, STमध्ये 0 होत्या. टोटल वॅकन्सी 19 होत्या मित्रांनो. आणि 2023-24च्या या इयरच्या वॅकन्सी जर म्हणसाल तर URमध्ये 9 वॅकन्सी आहे. त्यानंतर OBCमध्ये 5 आहे, EWSमध्ये 1 आहे, SCमध्ये 2 आहे, STमध्ये 0 वॅकन्सी आलेल्या आहे, जे की नक्षलच्या फिमेलमध्ये असणार आहे. तर टोटल वॅकन्सी यावर्षी 17 वॅकन्सी मित्रांनो फिमेलमध्ये. तिथे बघू शकता फरक कितीचा आहे मागच्या इयरचा आणि यावर्षीचा. तर -2चा फरक किती आलेला आहे मित्रांनो. ऑल ओव्हर जर का बघितलं महाराष्ट्राचं मित्रांनो, तर मी तुम्हाला ते पण दाखवतो. ऑल ओव्हर किती वॅकन्सी आपल्याला कमी आलेल्या आहे. टोटल वॅकन्सी इथे मी तुम्हाला इथे कॅटेगरीनुसार दाखवून दिल्या. मेलच्या जनरल असो एरिया किंवा मग तुमचा नक्षल असो, आणि त्यानंतरच फिमेलचा जनरल एरिया, नक्षल एरिया, टोटल वॅकन्सी इथे दाखवून दिल्या. आता याची टोटल केली तर किती मायनस होत आहे मित्रांनो, ते पण तुम्ही इथे बघून घ्या. तर इथे बघा 2022-23ची जी वॅकन्सी होती 1995 मेलमध्ये जनरल एरियातून आलेली. त्यानंतर इथे बघू शकता 162 नक्षलमध्ये मेलमधून आलेली. त्यानंतर इथे वेगवेगळे दिलेले आहेत मी. तर त्या टोटल वॅकन्सी मागच्या वर्षी होत्या 2412, ज्या की आपल्या महाराष्ट्राला आल्या. यामध्ये ESMची वॅकन्सी नाही आहे मित्रांनो. आता ESM म्हणजे काय तुम्ही माणसं परत कमेंट करता. तर ESM म्हणजे एक सर्व्हिसमॅनची वॅकन्सी, ज्यांचा की स्वतंत्र कोटा असतो मित्रांनो. ती वॅकन्सी मी इथं धरलेली नाही आहे. त्यांना 10% आरक्षण असतं, 10% वॅकन्सी त्यांच्या वेगळ्या असतात. आपल्या महाराष्ट्रासाठी पण काही वॅकन्सी आलेल्या होत्या मित्रांनो, यावर्षी पण आहेत, पण त्या वॅकन्सी मी इथं धरलेल्या नाही आहे. ESMच्या वॅकन्सी सोडून मागच्या वर्षी आल्या त्या 2412. आणि यावर्षी किती आलेल्या आहेत तर ते बघून घ्या तुम्ही. यावर्षी आपल्या महाराष्ट्राला किती वॅकन्सी आलेल्या आहेत तर त्या मी इथे दाखवलेलं आहे मित्रांनो. तर इथे बघू शकता तुम्ही 2023-24च्या ज्या वॅकन्सी आहे 2023-24च्या आपण आत्ता बघितलं 2022-23च्या वॅकन्सी आणि ह्या आताच्या वॅकन्सी मित्रांनो 2023-24च्या यावर्षीच्या 1818 प्लस 147 प्लस 223 प्लस 17. तर इथे बघू शकता मित्रांनो 2205 वॅकन्सी इथे आपल्यासाठी आलेले आहे मित्रांनो यावर्षी. 2412 आणि 2205, तर यामध्ये फरक कितीचा असणार आहे मित्रांनो ते पण बघून घ्या इथे. तर इथे बघू शकता तुम्ही 2022-23 वर्सेस 2023-24च्या वॅकन्सी. तर मागच्या वर्षीच्या वॅकन्सी 2412 होत्या टोटल महाराष्ट्रामध्ये. नक्षल असो, मेल असो, फिमेल असो, सर्वांची प्लस करून इथे सांगतोय मी. आणि यावर्षीची पण प्लस करून सांगितलेली इथे 2205. तर टोटल मायनसचा किती फरक आहे तर 207 वॅकन्सी इथे कमी आलेल्या आहेत मित्रांनो. तर याचा 100% फरक तुमच्या कट ऑफवर पडणार आहे मित्रांनो. याचमुळे एवढी कट ऑफ वाढलेली आहे. यावर्षीची कट ऑफ पण एवढी गेलेली आहे. त्यानंतर ते मराठीमध्ये असल्यामुळे पण कट ऑफ वाढलेली आहे मित्रांनो. ती चर्चा आपण करूच नंतर. पण 207 वॅकन्सी आता किती फरक पडेल तर कॉम्पिटिशन किती असणार आहे ते पण बघून घ्या मित्रांनो. आता ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की एका पोस्टसाठी सध्या कॉम्पिटिशन किती आहे, फायनलसाठी किती मुलं राहिलेले आहेत आता. तर एकाच कितीचा रेशो गेलेला आहे मित्रांनो ती माहिती आपण बघूया. तर बघा इथे विद्यार्थी मित्रांनो मेल कॅटेगरीमध्ये जनरल एरिया असो, नक्षल एरिया असो, ती टोटल दाखवलेली आहे. जनरलमध्ये आता यावर्षीच्या 1818 वॅकन्सी आणि नक्षलमध्ये मेलच्या वॅकन्सी किती आहे तर 147 वॅकन्सी आहे. टोटल मिळून होतात 1965 वॅकन्सी मित्रांनो, ज्याचे की 8 गुणा मुलं बोलवलेले होते, जे की तुमचे फिजिकल्स आणि मेडिकलला बोलवलेले होते. टोटल महाराष्ट्रातून किती मुलं गेले तर 15,720 मुलं टोटल महाराष्ट्रातून फिजिकल्स आणि मेडिकल्स देण्यासाठी गेले, ज्यामध्ये की खूप सारे मुलं कटलेले मित्रांनो. तर जी आपली अपडेट होती त्याचनुसार मी रेशो इथे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो की यावर्षी रेशो किती असणार आहे. एकाच किती मुलं असणार आहे, 3 असणार आहे, 4 असणार आहे, 7 असणार आहे, 8 असणार आहे. तर तीच माहिती फिमेलमध्ये बघा मित्रांनो. तर जनरल प्लस नक्षलची सांगितलेली आहे. तर फिमेलमध्ये जनरलमधून 223 फिमेल्स असणार आहे आणि नक्षलमधून 17 फिमेल्स असणार आहे, ज्या की टोटल होत आहेत मित्रांनो. टोटल फिमेल आपल्या महाराष्ट्रातल्या 240 पोस्ट येत आहे मित्रांनो तिथे, ज्यांचं की 8 गुणा बोलवलेलं आहे 1920 मित्रांनो. तर तेच बघून घ्या टोटल आपल्या महाराष्ट्रातून फिजिकल्स किती जणांनी दिलेली आहे. तर मेल असो, फिमेल असो, जनरल असो किंवा नक्षल एरिया असो, तर 17,640 विद्यार्थ्यांनी इथे फिजिकल्स आणि मेडिकल्स दिलेले आहे मित्रांनो. टोटल ऑल ओव्हरमध्ये जर का बघितलं मित्रांनो तर 17,640 कॅन्डिडेट्स इथे महाराष्ट्रातून फिजिकल्स आणि मेडिकलसाठी बोलवलेले होते, ज्यामध्ये की मेल पण असणार होत्या मित्रांनो आणि फिमेल पण असणार होत्या. जनरल नक्षल दोन्ही पण मिळून सांगतोय मित्रांनो. आता बघूया एकाच किती रेशो किती असणार मित्रांनो ती माहिती बघूया आपण इथे. तर इथे बघू शकता मित्रांनो 17,640 कॅन्डिडेट्स मी इथे दिलेले आहे. तर गैरहजर किती असणार मित्रांनो, त्यापैकी किती % मुलं हे गैरहजर होते. जी माझी डेलीची अपडेट होती त्यानुसार, त्या एक्सपिरियन्सनुसार मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. तर डेलीच्या अपडेटनुसार मित्रांनो 17,640 विद्यार्थी बोलवलेले होते, ज्यापैकी की 20% मुलं हे गैरहजर होते मित्रांनो. तिथे कधी 15%, कधी 20%, 20%च्या वर होते, 25 ते 30%चा. पण मी 20%चा रेशो पकडतोय मित्रांनो, कारण एवढे पण मुलं सोडून तिथे चालणार नाही. तर 20%चा रेशो दर मागच्या वर्षी पण होता आणि यावर्षी पण मित्रांनो. यावर्षी तर जास्त वाटला मला, मागच्या वर्षी 15%चा रेशो पकडला होता पण यावर्षी मी 20%चा पकडतोय. यावर्षी थोडेसे जास्त विद्यार्थी तिथे गैरहजर वाटत होते मला सेंटरवरती. तर 20% जर का काढून टाकले 17,640 मधले तर 20% होतात 3528 विद्यार्थी. तर 3528 आणि 17,640 जर मायनस केले तर उरतात किती कॉम्पिटिशनसाठी तर 14,112 विद्यार्थी उरतात मित्रांनो. आता त्यामध्ये पण एक फंड आहे मित्रांनो, तर फिजिकल्स क्लिअर कोणी करू शकलं नाही मित्रांनो. तुम्ही बघू शकता चेसमध्ये खूप सारे मुलं बाहेर काढले, हाईटमध्ये असो किंवा मग तुमच्या रनिंगमध्ये असो. रनिंग पण होत नव्हती चांगल्या कॅन्डिडेट्सला, तर त्यांच्याकडनं रनिंगच क्वालिफाय होत नव्हती. तर तिथे पण खूप सारे मुलं कटलेले मित्रांनो. तर तिथे किती कटले असतील तर 55%चा रेशो मी पासिंगचा पकडलेला आहे मित्रांनो आणि 45% हा फेल पकडलेला आहे फिजिकल्समधला, जे माझ्या अनुभवानुसार माझ्या अपडेटनुसार होता मित्रांनो. तर 55% जर का काढले जे पास होणारे विद्यार्थी होते
होते फिजिकल्समध्ये, जे की चेस्ट क्लिअर होते, हाईट क्लिअर होते, वेट क्लिअर होते, सर्व काही तिथे क्लिअर होते. आणि जे फेल होते ते 6,350 होते, जे की रनिंग फेल होते मित्रांनो, चेस्ट फेल होते, हाईट फेल होते. आणि जे पास विद्यार्थी होते फिजिकल्समध्ये ते होते 7,761 विद्यार्थी. 1,600 जर का पकडले मित्रांनो आपण, तर त्यामध्ये बघू शकता इथे आता ते विद्यार्थी मेडिकल्सला पाठवण्यात आले. यामध्ये मेल पण येणार आहे, फिमेल पण येणार आहे मित्रांनो. तर फिमेलचा पण तोच रेशिओ होता जो मेलचा होता. तर 7,761 विद्यार्थी जे की मेडिकल्सला पाठवण्यात आले. त्यापैकी मेडिकल जागेवरती फिट किती झाले, रिमेडिकलला किती पाठवले, तर मेडिकलचा रेशिओ होता मित्रांनो, तो पण मी 55%च पकडलेला आहे मित्रांनो मेडिकलचा, ज्याच्यामध्ये की RMEला 45% विद्यार्थी पाठवण्यात येत होते आणि मेडिकल जागेवरती फिट हे 55% होत होते. तर जागेवरती पास किती झाले असं 7,761 मधले तर 4,268 विद्यार्थी जागेवरती पास झाले असणार मित्रांनो. आणि जर का तिथे बघितले 45% विद्यार्थी जे की RMEला पाठवण्यात आले, तर ते 3,492 विद्यार्थी RME म्हणजेच रिमेडिकलला पाठवण्यात आले मित्रांनो. तर 3,400 आता हे तर पास झालेले मित्रांनो, इथे हे जागेवरती पास होणारे हे तर वेगळेच राहिले. हे 4,268 विद्यार्थी हे राहणारे मित्रांनो. त्यानंतर RMEला पाठवलेल्यापैकी किती पास झाले, किती तिथे फायनल हे झाले मित्रांनो, अनफिट झाले. तर 3,492 मधले मी इथे पकडलेलं आहे मित्रांनो. मेडिकल पास होणारे 30%चा रेशिओ होता आणि 70% विद्यार्थी हे अनफिट होत होते, म्हणजे डायरेक्ट आउट होत होते. तर 30% जर का यामधले काढले तर 1,047 30% येतात मित्रांनो. आणि जे फायनल मेडिकलला आउट होणारे होते तर ते 2,445 विद्यार्थी असणार आहे. ते 1,047 आणि 4,268 विद्यार्थ्यांना प्लस करणं आहे मित्रांनो इथे. तर बघू शकता रेशिओ आपला इथे तुम्हाला कळून जाईल. त्यापूर्वी मी एक कोरं पेज घेतो मित्रांनो, म्हणजे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये इथे बघू शकता टोटल 17,640 मधून सध्या विद्यार्थी किती उरलेले जे की फायनलची वाट बघताय मित्रांनो. तर तो रेशिओ बघा इथे. तर टोटल आता इथे प्लस करणं लागेल आपल्याला, जे की असणारे जागेवर फिट होणारे विद्यार्थी 4,268 विद्यार्थी आणि त्याच्यामध्ये प्लस असणारे रिमेडिकलमधून फिट होऊन येणारे ते 1,047 ते विद्यार्थी आपण इथं पकडले. तर यांची टोटल प्लस होते मित्रांनो 5,315. तर इथे 5,315 विद्यार्थी इथे राहिलेले जे की मित्रांनो 17,640 मधले. तर 17,640 मध्ये हे मेडिकलमध्ये काही कटलेले, फिजिकल्समध्ये कटलेले. तर ते विद्यार्थी किती इथे, तर 17,640 जर का आपण केलं तर 5,315 विद्यार्थी इथे राहिलेले आहेत. तर टोटल ते होतात 12,325 विद्यार्थी जे की इथे कटलेले आहेत मित्रांनो. फिजिकल्समध्ये असो, याच्यामध्ये ॲब्सेंटी पण असणार आहे, त्यानंतर मेडिकल अनफिट पण असणार आहे, त्यानंतर तुमचे फिजिकल्स रनिंग्स क्लिअर म्हणजे त्यांनी क्लिअर नाही केलेली ते विद्यार्थी असणार इथे 12,325. आणि टोटल आता स्टे किती करताय विद्यार्थी, तर 5,315 विद्यार्थी स्टे असणार आहे मित्रांनो इथे. तर आपण आता रेशिओ काढण्याचा प्रयत्न करू. टोटल आपल्या वॅकन्सीज किती आहे ते तर तुम्हाला माहितीच आहे. तर टोटल वॅकन्सी आपल्या 2,205 वॅकन्सी इथे आलेल्या आहेत मित्रांनो. तर टोटल वॅकन्सी किती आपल्याला, तर 2,205 वॅकन्सी इथे आपल्याला आलेले आहे. आणि जे की विद्यार्थी असणार आहे मित्रांनो तुमचे, जे की 5,315 विद्यार्थी सध्या स्टे करतायत एवढे. तर यांना जर का भागिले केलं तर इथे उत्तर काय येईल मित्रांनो, तुम्ही करू शकता. तर 2.4चं उत्तर येईल मित्रांनो, जो की रेशिओ माझा बसतोय मित्रांनो 3 विद्यार्थ्याचा फिक्स रेशिओ इथे बसतोय. तर 3 विद्यार्थी एका वर्दीसाठी इथे असणार आहे मित्रांनो. तर 1 वर्दी 1 पोस्ट आणि विद्यार्थी सध्या कॉम्पिटिशनमध्ये आहेत 3 विद्यार्थी. मागच्या वर्षी बघू शकता मित्रांनो मेडिकलसाठी 2 विद्यार्थी बोलवले जात होते, पण यावर्षी थोडंसं वेगळं होतं. 8 विद्यार्थी बोलवले गेलेले होते, त्यामुळे काढता येत नव्हतं. मला कट ऑफ काढण्यास पण मदत होईल मित्रांनो. आणि तुम्हाला पण हीच माहिती सांगणं गरजेची होती. तर एका पोस्टसाठी सध्या 3 विद्यार्थी स्टे करताय मित्रांनो. 3 विद्यार्थ्यांमध्ये फाईट असणार आहे एका पोस्टसाठी. तर ज्याचे मार्क्स जास्त तो पोस्ट घेऊन जाणार मित्रांनो या ठिकाणी. तर मी तुम्हाला परत तेच सांगेन मित्रांनो, आपले जे गुगल फॉर्म्स भरवले जात आहे मित्रांनो, ते जास्तीत जास्त गुगल फॉर्म्स भरा. ॲक्युरेट कट ऑफ तेव्हाच बसून मित्रांनो जेवढे गुगल फॉर्म्स येतील. त्याच्याविषयी पण माहिती तुम्हाला दाखवतो की टोटल गुगल फॉर्म्स किती आलेले मित्रांनो माझ्यापर्यंत. तरी ते बघू शकता मित्रांनो टोटल ओपनचे URA कॅटेगरीचे गुगल फॉर्म्स माझ्यापर्यंत फक्त 40 रिस्पॉन्स आलेले. तुम्हाला एवढे सांगून पण व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त मुलांना आपला गुगल फॉर्म भरायला. महाराष्ट्राचा कट ऑफ इथे सांगितला जाणार आहे. तर बघा ओपनचे जर बघितले तर 40च रिस्पॉन्स इथे माझ्याकडे आलेले आहे. त्यानंतर दुसरी कास्ट जर का आपण बघितली जी की असणार आहे मित्रांनो तुमची EWS कास्ट, तर 206 रिस्पॉन्स इथे आलेले आहेत मित्रांनो. मी चॅनलच्या पोस्टमध्ये पण टाकलेलं आहे मित्रांनो. जास्तीत जास्त गुगल फॉर्म भरा, मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, ग्रुपमध्ये शेअर करा. लवकरच कट ऑफचा व्हिडिओ पण टाकण्यात येईल मित्रांनो. आणि त्यानंतर बघू शकता OBCचे किती रिस्पॉन्स आलेले आहे, तर 303 रिस्पॉन्स हे OBC कास्टचे आलेले आहे माझ्याकडे. त्यानंतर SC कास्टचे जर बघसान मित्रांनो इथे तर 49 SC कास्टचे रिस्पॉन्स आलेले आहेत. त्यानंतर ST कार्डचे जर का रिस्पॉन्स बघसान मित्रांनो तर फक्त आणि फक्त 29च रिस्पॉन्स आलेले आहे. याच्यावर थोडी कट ऑफ काढली जाणार मित्रांनो. मला तर वाटतं ज्यांचे रिस्पॉन्स जास्त येणार मित्रांनो त्यांचीच कट ऑफ पहिलं सांगितलं जावी. तर तुमचं काय म्हणणं आहे यावर कमेंटमध्ये कळवा मित्रांनो. अजून काही तुमचे क्वेश्चन्स असतील तर ते पण कळवा. आणि कोणता कट ऑफ पहिला आणू मित्रांनो तुमच्यासाठी, एक अनुमानित कट ऑफ कोणत्या कास्टचा पहिला आणू ते पण कमेंटमध्ये कळवा मित्रांनो. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तो आपला गुगल फॉर्मचा. तिथे लिंक्स वगैरे सर्व दिलेली आहे, त्यामध्ये गुगल फॉर्म्स भरा लावा तुमच्या मित्रांना. आणि नंतर आपली एक कट ऑफ येईल मित्रांनो. तर लवकरच आपल्या चॅनलवर कट ऑफ येईल. त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तर चला भेटूया मित्रांनो आता कट ऑफच्याच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.